पंढरपूरमध्ये सगळं गुंडागर्दीचं राजकारण चालू आहे. सामाजिक काम करतात, त्यांना न्याय मिळत नाहीये. पूर्ण गुंडागर्दीचं राजकारण चालू आहे पंढरपूरमध्ये. ते आज आमच्यावर विश्वास दाखवला नाही, ह्याचं मला जास्त खंत वाटते. आज प्रामाणिकपणे मी त्यांच्या बरोबर 20 वर्ष झालं काम करतोय. त्यांनी ही फळ दिलं मला. आहेत उमेदवार केलेले सगळे गुंडागर्दीचे आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली, ह्याची आज मला खंत वाटते. आता त्याला मानधन त्याच्याकडनं किती घेतलं हे आम्हाला माहित नाही. माझं सामाजिक कार्य बोलतं, मला कोणाचं आव्हान वाटत नाहीये. मला माहितीये आज जनता मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे, मला कोणाचं आव्हान वाटत नाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आली आहे आणि प्रचाराचा वेग मात्र त्या ठिकाणी जोरदार वाढला आहे. अनेक राजकीय मंडळी त्या ठिकाणी आपल्या मतदारापर्यंत जाऊन ठिकाणी व्हिजन असेल त्यांच्या वार्डाविषयी मांडण्याचा सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आणि मी आता आहे इसबावी मधल्या प्रभाग क्रमांक 12 या वार्डामध्ये आहे. खरं तर या वार्डातले या भागाचे अपक्ष उमेदवार सचिन कदम हे आपल्या सोबत आहेत. मला खरं तर पहिला प्रश्न तुमच्याविषयी पडतोय की का उभं राहावं वाटलं? एक सचिन कदम, व्यावसायिक सचिन कदम, आपल्या व्यवसायामध्ये आपली संसार मोठा वाढवणार सचिन कदम, पण ह्या राजकारणात पडायची कुठं डोक्यात आले? राजकारणात पडायचं म्हणजे आज सामाजिक कार्य हे वारसा घेतला मी. सामाजिक कार्य करत करत आज इथपर्यंत आलोय. आज कमीत कमी 15-20 वर्ष झालं सामाजिक कार्य करतो मी. मला असं वाटली परिचारक तिकीट देतील मला, पण आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं. माझं विजन आहे रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट याच्या समस्या आहेत हे सोडवायचे आणि जनता माझ्या पाठीशी आहे. मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे. ह्याच्यामुळे मला ह्या राजकारणामध्ये उतरावं वाटलं, राजकीय क्षेत्रामध्ये. नाहीतर हे पॉलिटिक्स माझा विषय नाहीये. माझं आज परिचारकांबरोबर 15 ते 20 वर्ष झालं. एकनिष्ठ राहून सुद्धा मला काय मिळालं नाही. आज मला त्यांनी काहीच दिलं नाही. एकनिष्ठ माझं आज साडी वाटप आहे, आरोग्य शिबिर घेतलं मी. तुम्ही बघत होता तुम्ही कार्य माझं. नंतर आरोग्य तपासणी असेल, असे बरेच सामाजिक कार्य मी इथं उपक्रम घेतले आहेत. असे जनता इथले आज म्हणले की तुम्ही अपक्ष उभा राहा. परिचारकांनी तिकीट जरी नाही दिले तरी तुम्ही आज अपक्ष उभा राहा. सचिन भाऊ म्हणजे तुमच्या आम्ही पाठीशी आहे. तर तुम्ही आम्ही जेव्हापासून बघतोय त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात अगदी घराचा साधा कार्यक्रम असला तर परिचारकांनी कोणतं तुमच्या घरी तुम्ही बोलवायचं आवर्जून त्यांना. हो, बोल. त्याच्या माध्यमातून या भागामध्ये आणि सामाजिक कार्य करता. तुमचं नाव या भागातून चर्चेत होतं मोठ्या प्रमाणात. लोकांकडून तसं हे होतं की परिचारक पाठवून तुम्हाला उमेदवारी 100% मिळणार आहे. काय झालं, अशी कुठली घटना घडली जिथे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नाकारून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली? आज काय इथलं अशी घटना घडली की आज आयात उमेदवार इथं आला आहे. बाहेरून आयात उमेदवार इथं त्यांनी घेतला. आता त्याला मानधन त्याच्याकडनं किती घेतलं हे आम्हाला माहित नाही. बरोबर. या गोष्टीमुळे मी त्यांच्याकडे जास्त दुर्लक्ष केलं. लक्ष आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून मला कोणावर टीका करायची नाहीये. पण त्यांनी जे आज आमच्यावर विश्वास दाखवला नाही, ह्याचं मला जास्त खंत वाटते. आज प्रामाणिकपणे मी त्यांच्या बरोबर 20 वर्ष झालं काम करतोय. त्यांनी ही फळ दिलं मला. आज मायबाप जनता म्हणजे सचिन भाऊ तुम्ही उभा राहा, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहे. आता करता हा भाग सोडला तर अगदी कॉलेजच्या पाठीमागचा भाग असेल, मार्केटच्या वरचा भाग असेल, तिथं काय चर्चा चालू गेल्यावर? तिथं काय माहिती का, आज पाण्याची समस्या आहे. आज माझे सहकारी कुलकर्णी म्हणून आहेत सुपर मार्केटच्या मागे तिरंगानगर मध्ये. आज तिथे पाणी नाहीये. आज तिथे जवळजवळ कमीत कमी 50 ते 100 घरांना पाणी नीट पोहोचत नाहीये. करतो अधिकाऱ्यापर्यंत गेले, सगळ्यांपर्यंत गेले, आमदार साहेबांपर्यंत गेले. होय होय करतो म्हणतात. ओपन प्लेस आहेत पंढरपूरमध्ये, आपल्या उपनगरामध्ये ओपन प्लेसचे सुविधा नाहीयेत. नानी पार्क नाही इथं. म्हाताऱ्या माणसांना बसायला उठायची व्यवस्था नाहीये. ह्या गोष्टी भरपूर आहेत. आता तुमच्या विरोधात जे उभा राहिले ते मात्र बरं आहे या भागामधले म्हणाय गेले. राजकीय मोठा अनुभव आहे. आव्हान वाटते त्यांचं? हे नाही, मला आव्हान काय वाटत नाहीये. माझं सामाजिक कार्य बोलतं, मला कोणाचं आव्हान वाटत नाहीये. मला माहितीये आज जनता मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे, मला कोणाचं आव्हान वाटत नाही. आता ह्या भागामध्ये एकूण बोलत असताना तुम्हाला ह्या भागासोबत पंढरपूरच्या अनेक भागाचा विकास करायचा आहे. काय वाटतं एकूण पंढरपूरमध्ये फिरत असताना कशी परिस्थिती बघताय? पंढरपूरमध्ये सगळं गुंडागर्दीचं राजकारण चालू आहे. सामाजिक काम करतात, त्यांना न्याय मिळत नाहीये. पूर्ण गुंडागर्दीचं राजकारण चालू आहे पंढरपूरमध्ये आणि विजन काहीच नाहीये. तुम्ही बघा, आहेत उमेदवार केलेले सगळे गुंडागर्दीचे आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली, ह्याची आज मला खंत वाटते. एकनिष्ठेला फळ नाही, एकनिष्ठेला फळ नाही. या भागाच्या प्रतिक्रिया या पद्धतीने घेत असताना महत्वाचं म्हणजे हा आपला आर्थिक बावर असेल किंवा बाकीच्या सगळी यंत्रणा वापरून अगदी या भागामध्ये परिचारकांचं नाव मोठं करण्याचं काम या भागामध्ये करत असताना मात्र अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस उमेदवारी फॉर्म त्या ठिकाणी पाहिजे होता
त्यावेळेस मालकाने यांना डावलून त्या ठिकाणी आयात उमेदवार करून त्यांना उमेदवार त्या ठिकाणी अर्ज केलाय. ज्यांनी सातत्याने या भागामध्ये परिचारकाला विरोध केला त्यांच्या विरोधात लढले या भागामध्ये आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन त्यांना त्या ठिकाणी या भागाचं नगरसेवक करण्याची जबाबदारी परिचारकांनी त्यांच्या खांद्यावर दिली असताना मात्र एक निष्ठा एवढे दिवस परिचारकांसोबत राहून आम्हाला काय मिळालं हा यांच्यासोबत इथल्या मतदाराला देखील प्रश्न आहे. किंवा खरं तर या भागामध्ये सातत्यानं आम्ही ज्यावेळेस फिरत होतो अगदी कॉलेज चौक असेल संपूर्ण परिसर असेल त्यावेळेस फक्त सचिन कदमांना या ठिकाणी परिचारकांकडून 100% उमेदवारी मिळणारच हे खरं तर मतदारांकडून बोललं जात असताना मात्र त्या ठिकाणी वेगळी परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते. येणाऱ्या 2 तारखेला इथला मतदार काय करतोय, सचिन भाऊच्या पाठीमागे उभा राहतोय का परिचारकाच्या बाजून जातोय हे बघणं त्या ठिकाणी औचित्याचं ठरेल. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.